जय शिवराय मित्रांनो. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी केल्यानंतर अपात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा पण एक अपडेट घेतलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत केवायसी करत असताना चुकून आपल्या घरामध्ये सरकारी कर्मचारी आहे किंवा पेन्शनधारक आहे अशा प्रकारची माहिती बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आणि यास्तव डिसेंबर महिन्यापासून या महिला लाभार्थ्यांचे हप्ते बंद करण्यात आलेले होते किंवा इतरही बऱ्याच साऱ्या कारणामुळे महिला लाभार्थ्यांचे पडताळणीमध्ये अर्ज आल्यामुळे त्या महिला लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यापासून हप्ते मिळालेले नव्हते. याच्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी द्यायची याच्याबद्दल माहिती घेतली होती. याचबरोबर ज्या महिलांची केवायसी चुकलेली आहे अशा महिलांची केवायसीची फेरतपासणी करण्यासाठीचे निर्देश सुद्धा महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून निर्देश देण्यात आल्याबद्दलची माहिती देखील घेतलेली होती आणि याच्यानंतर देखील प्रश्न पडलेले होते की फेरतपासणी कशी होणार किंवा याच्यासाठी आपण आपल्या स्तरावरती काही तक्रार दाखल करू शकतो का. तर हो मित्रांनो, ज्या महिला लाभार्थ्यांची ई केवायसी चुकलेली आहे किंवा इतर काही कारणास्तव हप्ते बंद झालेले आहेत अशा महिला लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने जर अर्ज देता येत नसेल तर त्या महिला लाभार्थ्यांना आता ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आपली कागदपत्र आणि अर्ज देता येणार आहे. आता ज्या महिला लाभार्थ्यांची केवायसी चुकलेली आहे, जसे की महिला लाभार्थ्याच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी आहे, आता घरामध्ये सरकारी कर्मचारी नाही, तर याबाबतचं एक प्रतिज्ञापत्र, एक स्वयं घोषणापत्र महिला लाभार्थी हस्तलिखित पद्धतीने देऊ शकतात किंवा आपल्याला हा उपलब्ध करून देण्यात आलेला अर्ज देखील आपण या ठिकाणी पाहू शकता, ज्याच्यामध्ये महिला लाभार्थ्याला आपल्या घरामध्ये कुणीही सरकारी कर्मचारी नाही, कोणी पेन्शनधारक नाही, आपला 2.5 लाखाच्या पुढील उत्पन्न नाही किंवा आपल्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, अशा प्रकारची एक स्वयं घोषणा द्यायची. याच्यामध्ये महिला लाभार्थ्याचा आधार नंबर, मोबाईल नंबर, आपल्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील सर्व माहिती द्यायची आणि अशा प्रकारची ही जी काही दिलेली माहिती आहे ही पूर्णतः बरोबर आहे, ही खोटी आढळल्यास मी कायदेशीर कारवाईसाठी पात्र राहील अशा प्रकारचे एक प्रतिज्ञापत्र या ठिकाणी देऊन त्याच्यावरती लाभार्थ्याला आपली सही द्यायची आहे. हा अर्ज आपण आपल्या अंगणवाडी सेविकेकडे सादर करू शकता. आता ही जी काही फेर तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले ते अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातूनच केले जाणार आहेत, परंतु बऱ्याच ठिकाणी आता अंगणवाडी सेविका अर्ज घेत नाहीत, कागदपत्र घेत नाहीत, अशा प्रकारे सांगितलं जाईल. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये सुद्धा भेटून महिला व बाल विकास विभागात हा अर्ज आणि आपली कागदपत्रामध्ये काय की तुमचं आधार कार्ड असेल किंवा तुमची इतर काही जसं रेशन कार्ड असेल किंवा तुमच्याकडे जो उत्पन्नाचा दाखला असेल तर ती कागदपत्र तुम्ही याच्यासोबत जोडू शकता. सध्या तरी ही फेरतपासणी केली जात असताना ही कागदपत्र आणि ही माहिती संकलित करण्याचं किंवा फेरतपासणी करण्याचं काम हे अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेलं आहे. याच्या संदर्भातील अधिकृत असा GR अद्याप आलेला नाही, परंतु स्पष्ट असे निर्देश महिला व बालविकास मंत्री यांच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक तालुका स्तरावरती याच्याबद्दलचे निर्देश देण्यात आलेले आहेत. लवकरच याच्या संदर्भातील GR देखील निर्गमित केला जाईल आणि त्याच्याबद्दल देखील आपण नक्की माहिती घेऊ. तुर्तास तरी तुमची केवायसी चुकलेली असेल किंवा इतर कारणामुळे हप्ता बंद झालेला असेल तर आपण अशा स्वरूपामध्ये लिखित एक अर्ज, जर आपल्याला जमत असेल तर आपण लेखी अर्ज सुद्धा देऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्वाची माहिती होती. फेर तपासणी करण्याचं काम सुरू आहे. आता एक काम बऱ्याच कालावधीपर्यंत चालेल आणि त्याच्यानंतर पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना पुन्हा एकदा हप्ते येण्यासाठी सुरुवात केली जाईल. आता केवायसी बंद झालेली आहे, केवायसी नवीन सुरू होण्यासाठी जून 2026 ची तारीख सांगितली जाते. जर राज्यामध्ये आणखीन काही मोठ्या प्रमाणात प्रेशर निर्माण झाला आणि जर शासनाच्या काही माध्यमातून बदल केले तर केवायसी पुन्हा एकदा सुरू होऊ शकते आणि त्याच्या संदर्भातील काही अपडेट आलं तर ते अपडेट देखील आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.